नमस्कार. कोनिचिवा. हे आम्ही नेहमी करतो. बर. टोकियोच्या मध्यवर्ती भागामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि त्याच्या लगेच शेजारी एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर आणि इंडियन होम फूड रेखा अशा 2 पाट्या. म्हणजे टोकियोकरांना तर नक्कीच लक्षात आलं असेल की आज मसाला अँड माचाच्या पॉडकास्टवर आमचे पाहुणे कोण असणार आहेत. तर जपानमधला पहिला भारतीय वंशाचा पॉलिटिशियन म्हणून ह्यांचं तुम्ही नाव अनेक वेळा ऐकलं असेल. पण याही व्यतिरिक्त त्यांनी बँकिंग, IT, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि आता शैक्षणिक अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. तर अशा या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी आज आम्ही मनसोक्त गप्पा मारणार आहोत इथेच एदोगावा इंडिया कल्चरल सेंटरमध्ये. तर चला भेटूया आमच्या या योगी व्यक्तिमत्वाला. योगी-सान फक्त एकदा बघा ना, ते बरोबर दिसतंय का आमचं. यो असेच या तुम्ही. आमचे कॅमेरामन पण योगीसान आहेत आज, असं सांगायला हरकत नाही आपल्याला. नमस्कार. कोनिचिवा. मी शलाका आणि मी प्रियांका. आज तुम्हाला एका योगी माणसाला भेटायला घेऊन आलेलो आहोत. योगी म्हणजे योगासन करणारा म्हणायचं आहे का, असं म्हणजे अशी वगैरे? कडबोळी वगैरे न करणारे, पण तरी सुद्धा ते योगीच आहेत एक प्रकारे. अच्छा, आपण टोकियोमध्येच आहोत का म्हणजे? हो, मला पण असा प्रश्न पडलाय कारण खाली शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे होता, त्यामुळे टोकियोमध्ये आहोत की नाही असा प्रश्न पडतो कधी कधी इथे आल्यावर. पण नक्की टोकियोमध्ये आहोत. आणि टोकियोमध्ये अशा ठिकाणी आहोत जिथे तुम्हाला थालीपीठ, साबुदाणा खिचडी, मिसळ, पावभाजी, पुरणपोळी हे सगळं खायला मिळतं. आणि तुला अजून एक सांगायचंय, इकडे 12 महिने 24 काळ जे आपण म्हणतो तसं फराळही इथे उपलब्ध आहेत. तुम्हाला तर लक्षात आलंच असेल, जे आम्ही म्हणतोय शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यामुळे तुम्हाला तर लक्षात आलंच असेल आम्ही कुठे आहोत. त्यामुळे तर आज आम्ही तुम्हाला ह्या खुर्चीवर स्थानापन्न होणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण काही वेळ न दवडता आता बोलूया. म्हणजे आता चला, तर मग आज आपण बोलूयात आमचे योगी-सान. योगेंद्र पुराणिक यांनी मंचावर आगमन करावे. जसं तुम्ही योगी-सान, वेलकम टू मसाला अँड माचा. वेलकम टू मसाला अँड माचा. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचा आजचा नेहमीचा ड्रेस कुठे आहे? कारण आमच्या कंठ लंगोट काढून ठेवला. हा नवीन शब्द आहे, कंठ लंगोट म्हणजेच टाय. कारण आमच्या चॅनलचं नावच असं आहे किंवा थीम अशी आहे ज्याच्यामध्ये अनफिल्टर गप्पा आणि असं अतिशय मनमोकळा गप्पा असा विषय. त्यामुळे तुम्हाला अजिबातच राजकीय गप्पा आज तुम्ही मारायच्या नाहीयेत किंवा असं काही न करता अनफिल्टर्ड गप्पा आहेत. अतिशय अनफिल्टर्ड. म्हणजे आम्ही माचाचा चहा गाळताना गाळणी वापरलेली नाहीये असं समजू शकता. चला, तर मग आज आपण अतिशय पाणचट विनोद होता ना. येस, पाणचट चहा. पण आता आपण त्याच्यात थोडासा माचा आणि मसाला टाकूयात. तर तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही योगीसांना खूप साऱ्या इंटरव्ह्यूज मध्ये बघितलं असेल. आता रिसेंटली तुम्ही भारतात गेला होता तेव्हा ते इतक्या पॉडकास्टवर झळकलेत की मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना तुमची तोंड ओळख नक्कीच आहे. पण कदाचित मसाला आणि माचामधून तुमची जी तोंड ओळख होईल ती थोडीशी वेगळी असेल अशी आपण आशा करूया. अनफिल्टर्ड योगी-सान असं आपण म्हणू शकतो. त्यांचं पूर्ण नाव योगेंद्र पुराणिक आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण ते त्यांच्या टोपण नावाने म्हणजेच योगी-सान किंवा योगी यो आता आज नवीन नाव त्यांचं आम्ही पाडलेलं आहे, योगी-सान. तर बघूयात आज आपण योगी-सान आज काय योयोपणा करतायत आमच्या इथे. त्यामुळे पहिला आम्हाला असं विचारायचं आहे योगी-सान तुम्हाला की तुम्ही जपानमध्ये राहून आता 20 वर्ष होत आलीच असतील. 25? बापरे, सिल्वर जुबली. तर तुम्ही झालेत का जपानी? म्हणजे 25 वर्ष जपानी व्हायला. आता जपानी होण्याकरता बघा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे की जपान्यांसारखं जरासं गोरं झालं वगैरे.
किंवा जपानी चांगलं बोलता यायला लागलं. म्हणजे आता एखाद्या जपानीशी जर का फोनवर बोललो तर त्याला पकडता येत नाही की हा बिगर जपानी आहे म्हणून. अच्छा. बरीच लोक जे मला फोनवर आम्ही बोलतो की अपॉइंटमेंट घेतात आणि मग भेटायला येतात. हा. तर बऱ्याच लोकांचं असं होतं, आयला तुम्ही जपानी नाहीये होय, असं मला बऱ्याच वेळा अनुभव आला. अच्छा. मला बऱ्याच वेळा आला. आणि दुसरं म्हणजे की जपान्यांची जी वागण्याची पद्धत आहे ना, ते म्हणजे ते असं अगदी ते काटेकोरपणा, ते काही जमलंय आपल्याला 25 वर्षे आयुष्यात जमणार नाही. मध्ये प्रत्येक गोष्ट त्याची डायरीमध्ये लिहायची आणि मध्ये कुठेही बरोबर वेळ दिली त्याच्या 5 मिनिटं अगोदर पोहोचायचं. तर कचरा वगैरे फेकणं बंद केलंय बरं का. असं काहीतरी खाल्लं आणि दिलं टाकून, ते नाही. उलट आता काल मी एका ठिकाणी गेलो होतो, तर तिथे ना मी असा माझ्या कारमधनं उतरलो तर बघितलं तिथे प्लास्टिकची पिशवी पडली होती. ती माझी नव्हती, पण मग मी ती उचलली आणि मी माझ्या कारमध्ये, म्हणजे मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टर्फल उचलणार नाहीत, त्याच्या उलट करायचंय तुम्हाला. एक्झॅक्टली. अच्छा, हे शिकलेलं खाल्ल्या आणि मी टर्फल कचऱ्याच्या कुंडीत टाकली. आणि मी दुसऱ्याची पण उचलली तर हे टाकली. एक्झॅक्टली. आधुनिक लोकमान्य टिळक जपान मधनं. तर तो थोडासा फरक नक्की आलाय. पूर्णतः नाही म्हटलं तरी तो थोडासा फरक आहे. किंवा सपोज की आता रेल्वेमध्ये आहोत आता, मोठमोठ्या आवाजात बोलायचं नाही. पण तुम्ही बोलता का, म्हणजे जर समजा फोन आलाच तर तुम्ही बोलता का? फोनवर. पण समजा कोणाशी बोलायचं असेल तर तुम्ही बोलताय. खूप अर्जंट असला ना तर मग मी काय करतो की मग लोक नसतील तिथे अगदी कोपऱ्यात जाऊन दाराच्या तिथे मी फोन घेतो. खूप अर्जंट असेल तर. किंवा मग उतरून जातो सर. पुढचं स्टेशन आलं की उतरून उलटा फोन करतो. मग ते नाही पाळलं ना तर मला वाटतं ना की ते लोक आपल्याकडे बघतात आणि ते म्हणतात की चायला हे असेच वागतात. पण तुम्ही खराबच करतात सोसायटी. पण तुम्ही जपानी तेव्हा म्हणून घेऊ शकता स्वतःला की जेव्हा दुसरं कोणतरी ट्रेन मध्ये फोनवर बोलतंय आणि तुम्ही त्याच्याकडे असे डोळे करून तेव्हा तुम्ही खरे जपानी आहात. वाटतं तसं वाटतं बरं का. खरंच वाटतं. किंवा आता अजून एक जपानी भाषेमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना आरिगातो गोजायमास म्हणतो, म्हणजे धन्यवाद. पण जपानी ज्यांची नेटिव्ह होत जाते ना ते आरिगातोला सुमिमासेन म्हणून म्हणतात. म्हणजे कोणीतरी तुमचं काहीतरी करून दिलं तर तुम्ही त्याला आरिगातो नाही म्हणत, तुम्ही त्याला सुमिमासेन जेव्हा म्हणता ना तेव्हा त्याच्यात जो नेटिव्ह पण आहे ना तो बऱ्यापैकी आलाय आता माझ्यामध्ये. म्हणजे आपल्याला कोणी काहीतरी मदत केली त्याच्याबद्दल त्या माणसाला किती त्रास झाला असेल याबद्दल म्हणजे माफ करा तुम्ही माझ्यासाठी किती करताय. म्हणजे मी कधी कधी माझ्या डोक्यात हे असं कल्पना करत असते की आपण जर जपान्यान इतकं सॉरी थँक्यू म्हणायला सुरुवात केली तर कसं वाटेल ना. म्हणजे माफ करा, अगदी लांब कुठे जाताय, घरनच चालू करा ना. आई बाबा बहीण भाऊ त्यांनाच ते म्हणतील अगं ठीक आहेस ना, आज काय हवंय का तुला, आज एवढं सॉरी थँक्यू काय म्हणताय तुम्ही. म्हणजे कधी कधी ते जे घरात आल्यावर तादाईमा ओखायरी म्हणतात ना, ते मराठीमध्ये कसं होईल ना. आई मी आले, चप्पल पहिले तिकडे बाहेर काढ, हात पाय धुवून आत ये, असं आपण ऐकतो. तसंच ह्यांचं आहे तादाईमा आणि ओखायरी. किंवा आता मी शाळेमध्ये प्राध्यापक आहे, सॉरी मुख्याध्यापक आहात. तर आमच्याकडे म्हणजे डे स्कूल पण आहे, नाईट स्कूल पण आहे. तर नाईट स्कूल मध्ये जी मुलं येतात नाही ती बऱ्यापैकी सायकोलॉजिकली जराशी विअर अँड टिअर झालेली किंवा त्यांच्या घरचं बॅकग्राऊंड खूपच काय खराब आहे अशी वगैरे मुलं खूप येतात. मग त्यांना दर 3 वेळा जेवायला मिळत नाही अशी पण मुलं येतात. पण शेवटी त्या मुलांना घेऊन सुद्धा शाळेमध्ये इतकं ते अगदी त्यांना पण रूल्स आहेत, त्यांना पण इतके रूल्स ना की मग ते म्हणजे मी म्हणतो अरे ह्या मुलांना पहिली बात त्यांचा बॅकग्राऊंड मिळत नाही, त्यांना कुठे प्रेम मिळत नाही. तर त्यांना कसं की आपण त्यांना जरा प्रेम देऊयात, जरा सूट देऊयात काहीतरी, तसं नाही. पण त्यांनाही सगळं ते शिस्त म्हणजे ते टोटल मिलिटरीच. म्हणजे काय मुलांनाही टोटल मिलिटरीज. म्हणजे आता गेले 2 वर्ष आमच्या शाळेत हा वाद चालू की आमची जी स्टुडंट असोसिएशन आहे ते म्हणतात की आता उन्हाळा वाढत चाललाय ना. गेल्या 2 वर्षात किती उन्हाळा, 45 डिग्री तर जपानमध्ये अतिशय कॉमन झालं. तर स्टुडंट असोसिएशन जे आहे त्यांनी हे मांडलं की आता आम्हाला उन्हाळ्यामध्ये हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट घालायची परवानगी. आमच्या शाळेमध्ये नाहीये हाफ पॅन्ट हाफ शर्ट. बापरे. तर त्याच्यावरून ते 2 वर्ष त्यांचे वाद चालू आहेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे. आणि इट्स डेमोक्रेटिकली हॅपनिंग. ते काय म्हणतात की नाही ते आपली शाळा आहे ना, ती आपली शाळा एवढी आता 300 वर्ष जुनी शाळा आहे ना, आपल्या शाळेत ते होणे नाही. अच्छा, बापरे. ते शिस्तच. म्हणजे परत मग तुम्ही हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट मध्ये जर का शाळेच्या बाहेर पडलात आणि लोकांनी तुम्हाला बघितलं तर ते म्हणतील की अरे ह्या शाळेची पोरं हे असे कपडे घालून रस्त्यावर चालत होती म्हणून. अच्छा.
तर ते सगळं ना ते टोटल इमेज क्रिएशन मुळे जी शिस्त जी आहे बरोबर. की मला दुसऱ्यांनी बघितल्यानंतर त्यांना काय वाटेल, तर तो भाग फारच जपान्यांमध्ये अवघड आहे बाबा. पण मे बी त्याच्यामुळेच ह्या देशाचं निर्माण झालं असं म्हणाल. आपण नावं ठेवली तरी. हो. कारण की प्रत्येक जण जेव्हा एका नियमाचं काटेकोरपणे पालन करतो त्यावेळेलाच बेसिकली शांत म्हणा, स्वच्छता म्हणा, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तिथनच सुरू होतात असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये ना गरिबी, श्रीमंती, पैसा आहे नाही आहे, माझ्या घरी टॉयलेट आहे नाही आहे, ह्या गोष्टी मग निम्न होतात, त्या नगण्य होतात असं मला वाटतं. आपण सिरियस झालो. हो, पण मला ह्याचं कमाल वाटते. मी पहिल्यांदा असं ऐकते की जपानमध्ये पण रात्र शाळा आहे आणि तुम्ही त्याचे पण मुख्याध्यापक आहात. मराठी चॅनल असल्यामुळे मुख्याध्यापक आहात तुम्ही. 8ला वगैरे मी शाळेत जातो. अजून पण शाळेतच 9:30 पर्यंत, रात्री 9:30-10 पर्यंत शाळा. म्हणजे ऑफकोर्स दुसरे पण ऑफिसची कामं असतात त्यामुळे दुसऱ्या ऑफिसेस मध्ये जावं लागतं. पण नॉर्मली मी रात्रीच्या शाळेच्या मुलांबरोबर. पण मला इथे एक सांगायचंय की अजूनही शाळेत जात आहेत, पण तेव्हा जे शाळेत जात होते पुण्यामध्ये आणि आता जे शाळेत जात आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं हे आपल्याला कदाचित थोडंफार माहिती असेल. पण त्यांनी शाळा घेतली खूप म्हणजे त्यांनी लोकांची पण खूप शाळा घेतली असेल नक्कीच. आणि म्हणजे मी जेवढं त्यांच्या त्या ट्रॅजेक्टरी बद्दल ऐकलंय ना, काय काय नाही केलंय तुम्ही. म्हणजे तुम्ही IT मध्ये होता, बँकिंग मध्ये होता, त्याच्यानंतर तुम्ही समाजकारण करताय, समाजसेवा आणि खूप म्हणजे जपानी म्हाताऱ्या लोकांना कम्प्युटरचा क्लास वगैरे हे सगळं त्यांनी केलंय. भारतीयांकरता जपानीचा क्लास, भारतीयांकरता एटिकेटचे क्लास, ते सगळ्यात महत्वाचे आहेत. त्याच्याबद्दल आपण बोलणार होतो की आम्हाला हे पण ऐकायचंय की इंडियन लोकांच्या जपानमध्ये गप्पा, किंवा अगदी साधं म्हणलं तर इंडियन लोक किंवा भारतीय लोक इथे कशी माती खातात. आपण हे म्हणूयात, माती खाणं हा सगळ्यांना शब्द माहिती आहे. चुकतात आणि माती खातात आणि मग कसे योगीसांकडे येतात आणि म्हणतात की आता मी अशी माती खाल्ली तर काय करायचं. तर आपण ह्याच्याबद्दल बोलूयात. तर काय सांगाल तुम्ही माती खाण्याबद्दल? किती कॅलो? शाळा झाली, आता माती खाऊ, मग पुढे जाऊयात. आता काय किती किलो साधारण माती खाल्लेली असू शकते लोकांनी? नाही, मी पण खाल्ली आहे, काही वाद नाही. काय झालंय की आपले आयुष्य सोपी नाही राहिले. म्हणजे जर का आपण ऍक्टिव्हिटी लेवल बघितली तर तुम्ही आता लहानपण तुमचं आठवून बघा की आपल्या लहानपणी आपल्या आई बाबांचं ऍक्टिव्हिटी सर्कल आणि ऍक्टिव्हिटी लेवल आणि त्यांच्या आई बाबांचं ऍक्टिव्हिटी लेवल, ऍक्टिव्हिटी सर्कल, तर ते इतकं पसरलंय आणि त्याच्यामुळे मग आपल्यामुळे लोभ, क्रोध, मोह ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झाल्याच त्यात काही वादच नाही. आणि आता मोबाईल पण आणि मोबाईल म्हणजे ऍक्टिव्हिटी लेवल्स पण जास्त वाढल्यात आपल्या आणि आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स पण खूप वाढलेत. त्यामुळे बेसिकली की बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला करायची इच्छा नसली तरी आपण तिकडे वाहत जातो, चुका होतात. तर त्या सगळ्या गोष्टी होतात आणि बऱ्याच वेळेला लोभ मोह असतो, दुसऱ्यांना दाखवायचं असतं की अरे असं तसं, हे बघ मी हे केलं, मी हे ते केलं, मी 2 पोरी पटवल्या, काइंड ऑफ. तर त्यातनं आणि तुम्हाला आयुष्यपद सांगतो म्हणजे की म्हणजे मला असं काही कुणाला काही कमी लेखायचं नाहीये किंवा कुणाला नावं ठेवायची नाहीयेत. पण एक आहे की जेव्हापासून पॉलिटिक्स मध्ये आलोय ना तेव्हापासून खूपच माझ्या मनामध्ये असं आहे ना की इमेज मेंटेनन्स हे खूप करावं लागतं. कारण की कोपऱ्यावर लोक आहेत की जे एक ती चूक झालेली पकडायला बसलेले की ह्याला कसा पाडायचा खाली. त्यामुळे ते फारच विचित्र झालंय. आणि त्यातनं दुसरी एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी होते ना की जर का मी ह्या स्थितीमध्ये चुकलो तर पुढे दुसऱ्या भारतीयाला इथं पॉलिटिशियन होणं अवघड आहे. हो, हे आय थिंक जगभरातल्या सगळ्या सोसायटीज मध्ये कॉमन आहे. कारण का तो एक इनविजिबल CCTV कॅमेरा असतो सगळीकडे. जे माणसं सोशल सर्कल्स मध्ये आहेत किंवा पॉलिटिकल सर्कल्स मध्ये आहेत त्यांच्यावर जास्त असतो. आणि काही सोसायटीज मध्ये म्हणजे भारतासारख्या ठिकाणी बऱ्याचदा ते लोक स्वतःचे कनेक्शन्स वापरून अशा केसमध्ये अडकवतात, ते बाहेर पण येत नाही बऱ्याचदा. पण जॅपनीज मध्ये मी असं जास्त बघितलंय की फिल्म स्टार्स असोत किंवा काही अशी त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये त्यांच्याकडनं काही चूक झाली असेल तरी त्यांना पब्लिकली येऊन माफी मागावी लागते लोकांसमोर. लटकवतात डायरेक्ट त्यांना. म्हणजे अक्षरशः प्रेस कॉन्फरन्स घेऊन
90 अंशाच्या कोणात वाकून त्यांना असं कमीत कमी 10 मिनिटं तरी ते असेच उभे असतात की सॉरी आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. 90 अंशाच्या मध्ये वाकून म्हणजे 90 डिग्रीज मध्ये वाकून बरं का. बऱ्याच लोकांना साईड बघा. नाही पण मी आज तेवढी शुद्ध मराठी वापरलेली नाहीये. याच्यावरनं 2 गोष्टी आठवल्या बरं का. जेव्हा मी जपानी बँक मध्ये नवीनच रुजू झालो ना, पहिले 1 आठवड्याचं पूर्ण ट्रेनिंग होतं. अच्छा. तर त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला अर्धा दिवस फक्त वाकायचं ट्रेनिंग दिलं. तर ते काय म्हणे की ते असं उभं राहायचं आणि मग 15 डिग्री वाका पाहू, 15 डिग्री वाका पाहू. म्हणजे कसं आहे की जे बँक जेव्हा गेस्ट येतात ना, बँकमध्ये ग्राहक येतो ना, तेव्हा त्यांच्या समोर 15 डिग्री वाकायचं. बर. आणि मग त्यांच्यापेक्षा जरा का मोठे काही आले तर ते जरा जास्त म्हणजे तेव्हा मग 30 डिग्री वाकायचं असं. अरे बापरे. हे त्यांचं मोजून ठरलेलं असं ठरलेलं आहे त्यांचं. अच्छा. ह्याची रोज प्रॅक्टिस. आणि मग माफी मागताना मग टोटल हळूहळू. आणि मग ती पुढची तुम्हाला लेवल माहितीच असेल की त्याला ते हे म्हणतात असं ओजी. नाही. हो साष्टांग नमस्कार. हे पण तुम्ही हे केलंय मी. म्हणजे आणि हे मी केलंय माझ्या आयुष्यात एकदा. तर कसं की जेव्हा मी इलेक्शन मध्ये उतरलो ना पहिल्या, तर मी विचार केला मी हारून जाईन. त्यावेळेला मी जपानी बँक मध्ये मी डिरेक्टर होतो. हारून जाईल असं तुम्ही स्वतःला वाटलं? मला वाटलं हारीन. पहिल्या इलेक्शन मध्ये कसलं जिंकतोय. आत्मविश्वास. तर काय मी बँकेत सांगितलंच नाही की मी इलेक्शनला उतरतोय म्हणून. अरे बापरे. मी त्यांना म्हणलं की मला ताप आलाय. मी सुट्टी घेतली 10 दिवस. मग त्यातला बँकेतला एखादा कर्मचारी कासाई स्टेशनवर तुमचा प्रचार वगैरे बघत पाहिला असेल ना कोणीतरी आपल्या ऑफिस मधला माणूस आहे. तर मी सुट्टी घेतली होती बरं का. आणि सुट्टी घेतली आणि इलेक्शन झालं शनिवारी आणि रविवारी रिझल्ट आला लगेच. तर मग मी सोमवारी शाळेत जेव्हा ऑफिसमध्ये गेलो, आमचा जो प्रेसिडेंट आहे बँकेचा म्हणतोय, तर आतमध्ये गेल्या सगळे योगी सान उमेद येतो गोजायमस म्हणजे अभिनंदन सुरू केले. पण मग नंतर मग मी कसं होतं की इलेक्शन झालं की म्हणजे 22 तारखेला रिझल्ट आला एप्रिलच्या 2019 मध्ये. आणि लगेच 1 मे पासून पोझिशन घ्यायची असते. अच्छा. तर त्यामुळे तिथे फक्त 10 दिवस. 10 दिवस मध्ये बँकेचा डिरेक्टर म्हणून पहिली गोष्ट म्हणजे राजीनामा देणं आणि मग ते पूर्ण हँडओव्हर करणं, हँडओव्हरचं डॉक्युमेंट बनवणं. मी 5 डिपार्टमेंटचा हेड होतो. मी 5 डिपार्टमेंट बँकेमध्ये म्हणजे लीगल, कॉम्प्लायन्स, IT, खायझेन, ऑपरेशन्स हे 5 डिपार्टमेंट माझ्याकडे होते. बापरे. तिकडचे तुम्ही योगी आहात. मग तुम्ही असं तेवढंच मी माझ्या बॉसच्या समोर तुम्हाला सांगतो लिटरली 5-10 मिनिटं तरी मी खालीच असंच गुडघ्यावरच बसलो. गोमेन साहेब. झोपलात वगैरे नाही ना असं? गोमेन साहेब तुम्हाला म्हणतो योगी सान उठ म्हटलं नाही गोमेन साहेब. मग मी त्याला म्हटलं की सर काय करू, कारण की ही इकडे पण रिस्पॉन्सिबिलिटी. आणि मी त्यांना म्हटलं की सर मी खरंच हरणार ह्या असंच म्हणजे मी हे होतं आणि पुढच्या वेळेला जिंकू असं आपलं होतं. तर म्हणे की नाही आता तुला मग माझा बॉस मला म्हणाला की तुला पब्लिकनी कॉल दिलाय आणि हा कॉल सोडायचा नाही. हा तुला पब्लिकनी कॉल दिला. अच्छा. दॅट इज नाव युअर बिगर रिस्पॉन्सिबिलिटी. हे बँकेचं असं काही नाही की म्हणजे तू नसलास तर सगळं काही इथे कोलमडणार नाही. पण दॅट इज हाऊ ऑपरेशन शुड बी. एका व्यक्तीच्या ह्यानी जर का तुमचं कंपनी उद्या बंद करणार तर दॅट डझंट मेक अ पॉइंट. एका सेनापतीमुळे तर युद्ध हरलं नाही पाहिजे. बरोबर आहे. असंच तुम्ही म्हणलात तसं की आपण खाली नतमस्तक तुम्ही झालात, तर आम्हाला एका महान महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वासमोर असंच नतमस्तक व्हायला आवडेल. त्यामुळे आपण छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात आणि बघूयात पुढे काय होत आहे. जगास. चला खाली, खूप ऊन लागतंय आता. तर कशा वाटल्या आमच्या दिल खुलास गप्पा? या गप्पांचा पुढचा भाग लवकरच घेऊन येत आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तुमच्या लाईक्स, कॉमेंट्स आणि सबस्क्राईबची आता आम्ही वाट बघतच आहोत. पण जाता जाता योगी सांच्या पक्षातले जे पक्षी मित्र आहेत त्यांनाही भेटून जाऊया. तर पुढच्या भागापर्यंत सायनारा. मी दार उघडायला नको होतं. माझ्यावर हमला झालेला आहे. इट्स नॉट फूड मोआ. ही योगीसांची सगळी पक्षी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती आणि कधी कधी डोक्यावर पण बसती.
जा प्रियांकाकडे जा. केस पण माझे घेऊन चालले. हा जा. पप्पू.